श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईची कृपा आपल्यावर असतेच, पण आपल्याला वाटतं की आई आपल्याला साथ देत नाही. कारण आपल्याला हवं असतं ते कधी आई आपल्याला देत नाही. पण आपल्याला हे कळत नाही की आई आपल्याला हवं ते नाही, आपल्यासाठी जे योग्य आहे, चांगलं आहे ते देत असते. पण आपले विचार नकारात्मक असल्या कारणामुळे आपल्याला आईचे संकेत कळत नाही. किंवा असं म्हणा ना, जे आपल्या आयुष्यासाठी चांगलं आहे ते आपल्या नकारात्मक ऊर्जेमुळे चुकीचं वाटतं. म्हणूनच आपण स्वतःला आणि आपल्या मनाला शुद्ध केलं पाहिजे. तरच शुद्ध आणि निर्मळ विचार आपल्या मनात प्रेरित होतील. नाहीतर आयुष्यभर आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या मार्गदर्शनाची गरज लागत राहील. आपलं मन चांगलं आणि शुद्ध असेल तर आपले निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो व आपल्याला कोणाच्या आधाराची गरज देखील भासणार नाही. आपण फक्त आपल्या आईचा हात धरला की सगळे निर्णय आपण स्वतः घेऊन आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. जर आपण दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागत राहिलो तर कदाचित आपले निर्णय चुकू शकतात. पण आईच्या सानिध्यात राहिलो तर मात्र अशक्य निर्णय देखील शक्य होऊ शकतात. म्हणूनच कोणाच्या प्रभावात न राहता आपण आईच्या सानिध्यात राहिलो तर कधीही चांगलं. म्हणतात ना, ऐकावं जगाचं, करावं मनाचं. तसंच सगळ्यांकडून ऐकून घ्या. कोणाचे निर्णय चुकीचे असतील तर कोणाचे निर्णय आपल्याला पटत देखील असतील, पण आपण शांतपणे त्यांचे विचार ऐकले तर त्याच निर्णयातून अधिक योग्य निर्णय काढून आपण अचूक निर्णय घेऊ शकतो. कारण आपली आई ते आपल्याला सुचवत असते. म्हणूनच आईच्या आश्रयाखाली आपण असलो की कोणतीच गोष्टी चुकीच्या होणार नाही. व जरी आपल्याकडून एखादी चूक देखील झाली तरीसुद्धा आई आपल्याला योग्य मार्ग दाखवून योग्य निर्णयासाठी प्रेरित करेल. म्हणूनच इतर कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा आईवर दृढ विश्वास ठेवून आईला समर्पित करून आपण निर्णय घेतले पाहिजे. आपण देखील आपले निर्णय कोणावर लादू नये, कारण प्रत्येकाचे मार्ग, प्रत्येकाचे भोग वेगवेगळे असतात. इतर कोणाचे मार्गदर्शन घेणे आपण जास्तीत जास्त टाळले पाहिजे, जेणेकरून आपण आपल्याला सिद्ध करू शकतो व आपल्या मनाचं ऐकून आपल्या अडचणीवर मार्ग शोधले पाहिजे. मग बघा, आपलं मन योग्य ते दिशा दाखवणारच, कारण आपण आईचे मार्गदर्शनावर चालत असतो. मग आपले मार्ग कसे काय चुकीचे ठरतील? आई नेहमी आपल्यासोबत असते व आपण तिच्या सानिध्यात, हे आपल्याला कळत नाही, कारण आपलं मन नकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं. म्हणूनच निर्मळ विचार, आचार असले की आपल्याला सकारात्मक असेच धडे शिकायला मिळतील. लक्षात ठेवा, आई आहे जी आपल्याला आपल्या आयुष्यात मदत करत असते. बाकी सर्व दिखावा आहे. म्हणूनच कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा आईवर अवलंबून राहा. फक्त आई एकच आहे जिचा हात आपण धरून योग्य मार्गावर चालू शकतो व अधिक स्पष्ट आपल्याला दिसू शकतं. श्री स्वामी समर्थ.